महापौर व उपमहापौर पदासाठी नामनिर्देशन प्रक्रिया पूर्ण। महापौर पदासाठी 10 तर उपमहापौर पदासाठी 6 नामनिर्देशन पत्रे दाखल। चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीसाठी नामनिर्देशन दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून सकाळी 11 ते दुपारी 3 या निर्धारित कालावधीत महापौर पदासाठी एकूण 10 तर उपमहापौर पदासाठी 6 नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली आहेत। महापौर पदासाठी दाखल झालेल्या नामनिर्देशनामध्ये भारतीय जनता पार्टीकडून 5, काँग्रेसकडून 4 तर शिवसेना उभाटा पक्षाकडून 1 नामनिर्देशन दाखल करण्यात आले आहे। महापौर पदासाठी नामनिर्देशन दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये शिवसेना उभाटा पक्षाकडून मनस्वी गिर्हे, काँग्रेस पक्षाकडून संगीता भोयर, संगीता अमृतकर, सुनंदा धोबे व वैशाली महाडोळे तर भारतीय जनता पार्टीकडून संगीता खांडेकर व सारिका संदूरकर यांचा समावेश आहे। दरम्यान उपमहापौर पदासाठी दाखल झालेल्या एकूण 6 नामनिर्देशन पत्रांमध्ये भारतीय जनता पार्टी 2, काँग्रेस 2, भारतीय शेतकरी कामगार पक्ष 1 तसेच अपक्ष 1 नामनिर्देशनाचा समावेश आहे। उपमहापौर पदासाठी नामनिर्देशन दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये अपक्ष उमेदवार प्रशांत दानव, भारतीय शेतकरी कामगार पक्षाकडून प्रदीप देशमुख, काँग्रेस पक्षाकडून वसंत देशमुख, राहुल चौधरी तर भारतीय जनता पार्टीकडून संजय कंचरलावार यांचा समावेश आहे। महापौर व उपमहापौर पदांच्या निवडीसाठी पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता मनपा राणीहिराई सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे। या सभेमध्ये पीठासीन अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येणार असून छाननीअंती वैध उमेदवारांची नावे जाहीर केली जातील। त्यानंतर 15 मिनिटांच्या कालावधीत लेखी नोटीस देऊन उमेदवारी मागे घेता येणार आहे। पुढे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची नावे घोषित करून हात वर करून मतांची नोंद घेण्यात येणार असून उक्त प्रक्रियेनंतर पीठासीन अधिकारी निवडणूक निर्णयाची घोषणा करतील।